मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते. राज्यामध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते, पण आम्ही एक खपवून घेणार नाही असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला आहे. हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. हिंदी काही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती करू नये. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलं आपण बघूया. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र व नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्व हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या राज्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावरती लादण्याचे प्रकार का सुरू आहेत. भाषावार प्रांतरचनेचा तत्वालाच हरताळ फासला जातोय, अशा प्रकारचं राज ठाकरेंनी ट्विट केलंय. तर राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.